नमस्कार, मी आकाश झालटे. मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. कल्याण डोंबिवली पालिकेची पाणी पुरवठा केंद्र जलमय. मुसळधार पावसामुळे उल्हास नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. या नदीकाठी असलेले मोहिनी येथील 100 दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र आणि टिटवाळा येथील काळू नदीवरील 7.5 दशलक्ष लिटर क्षमतेचे उदंचन केंद्र पाण्याखाली गेल्याने ही दोन्ही केंद्र रात्रीपासून पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने बंद केली आहे. उल्हास खोऱ्यातील भीमाशंकर, कर्जत, माथेरान, नेरळ परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचे हे पाणी उल्हास नदीतून वाहत बदलापूर, कल्याण, डोंबिवली भागातून पुढे खाडीला जाऊन मिळते. उल्हास खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत रात्रीपासून वाढ होत आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मोहन येथील पाणी पुरवठा केंद्र येथे उल्हास नदीची पाणी पातळी मंगळवारी संध्याकाळपर्यंत 8.80 मीटर होती. ही पातळी बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 9.34 मीटर झाली आहे. धोका पातळीच्या दिशेने उल्हास नदी मोहने येथे वाहत आहे. हीच पातळी मोहिली उदंचन जलशुद्धीकरण केंद्र येथे वाढल्याने नदीकाठच्या मोहिली 100 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केंद्रात पाणी शिरले. मोहिली येथे बुधवारी सकाळची पाणी पातळी 10.37 मीटर आहे. धोका पातळीच्या दिशेने उल्हास नदी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतून वाहत आहे. मोहिली येथे उदंचन केंद्रातील मीटर क्युबिक मध्ये पाणी घुसलंय. त्यामुळे पंप चालवणे शक्य नसल्याने रात्रीपासून मोहिली येथील 100 दशलक्ष लिटर उदंचन केंद्र बंद ठेवण्यात आले. मोहिली येथील पाणी पुरवठा केंद्र बंद राहणार असल्याने कल्याण पश्चिम येथील काही भाग, ग्रामीणमधील काही भागांना होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. टिटवाळा येथील केंद्र बंद राहणार असल्याने टिटवाळा, मांडा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. मोहिली येथील 150 दशलक्ष लिटर क्षमतेच्या उदंचन केंद्रातून डोंबिवली पूर्व पश्चिम शहराला पाणी पुरवठा केला जातो. उल्हास नदीला पूर आलाय की हे केंद्र पाण्याखाली जात होते. महावितरणाची विद्युत यंत्रणा बंद पडत होती. त्यामुळे हा नेहमीचा त्रास टाळण्यासाठी मोहिली उदंचन केंद्रातील मीटर क्युबिकल यंत्रणा ठेकेदार संजय शाह यांनी 4 वर्षापूर्वी पाणी पातळीपासून उन्नत ठिकाणी पाणी पुरवठा केंद्रात बसवून घेतली आहे. तेव्हापासून उल्हास नदीचे पाणी मोहिली पाणी पुरवठा केंद्रात घुसले तरी डोंबिवली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोहिली उदंचन केंद्रावर कोणताही परिणाम होत नाही. या केंद्रातून नेतीवली येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणून ते डोंबिवली शहराला पुरवठा केला जातो. मोहिली पाणी पुरवठा केंद्र उल्हास नदीच्या वेळात अडकली की तेथील नियंत्रक कामगारांना बाहेर पडण्याच्या सूचना पालिकेकडून दिल्या जातात. या केंद्रात न जाता दूरसंवेदन यंत्रणेच्या सहाय्याने या केंद्रातील यंत्रणा चालू करण्याची, बंद करण्याची सुविधा पालिकेने कार्यान्वित केली आहे. पाण्याची पातळी ओसरली की मग हे केंद्रे पुन्हा सुरू केली जातात, असे या केंद्राचे देखभाल दुरुस्तीचे काम पाहणारे संजय शाह यांनी सांगितले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.